TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण घाटंजी नगर परिषदेमध्ये सुरू असलेल्या एका अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत। स्वर्गीय विठू बापू चौधरी व्यापार संकुलातील गारेधारकांवर आलेल्या संकटाबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस देत केवळ 8 दिवसांच्या आत सर्व गाळे रिकामे करून नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत आणि यामागे कारण म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट दाखवले जात आहे। मित्रांनो, स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे एखाद्या इमारतीची मजबूती, सुरक्षितता आणि ती वापरण्यास योग्य आहे की धोकादायक आहे याची तज्ञ अभियंत्यांकडून सविस्तर तपासणी करण्याची प्रक्रिया असते। पण मित्रांनो, खरोखरच हा निर्णय लोकांच्या सुरक्षेसाठी आहे का, की यामागे काही वेगळेच राजकारण आणि स्वार्थ दडलेला आहे? कारण गेल्या अनेक वर्षांपासून हे छोटे व्यापारी त्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत। अचानक असा निर्णय घेऊन त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न का केला जातोय? जर इमारत धोकादायक असेल तर मग शिवाजी चौकातील मराठी शाळा तसेच जुन्या उर्दू शाळेजवळील शाळेचे सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट झाले असूनही त्या शाळा आजही सुरू आहेत। जिथे रोज लहान लहान मुले शिक्षण घेत आहेत, तिथे जीवाला धोका नाही का? आणि त्याच कालावधीत बांधलेले पोलीस स्टेशन समोरील आरक्षण क्रमांक 33 वरील गाळे सुरक्षित कसे? हा दुहेरी मापदंड का? याच संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घाटंजी नगरपालिकेची जुनी इमारत। स्वातंत्र्यानंतर काही वर्षात उभारलेली ही इमारत अनेक वेळा स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही तब्बल 2 दशकाहून अधिक काळ प्रशासन याच इमारतीतून चालत राहिले। मग त्या काळात ही इमारत धोकादायक नव्हती का? या इमारतीमुळे किती जीवितहानी झाली, कोणाचे किती नुकसान झाले, हेही आजवर स्पष्ट झालेले नाही। म्हणजेच निवडक ठिकाणीच धोका दाखवून कारवाई केली जाते का, असा सवाल उपस्थित होतो। या सर्व प्रश्नांची उत्तरं नगर परिषद आणि विशेषतः नवनिर्वाचित नगराध्यक्ष व पदाधिकारी यांनी जनतेसमोर द्यायला हवीत। कारण सभागृहात घेतलेला ठराव हा कायदेशीरदृष्ट्या अंतिम झालेला नाही आणि दुसऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय पुन्हा येणार आहे। तेव्हा गाळेधारकांना पर्याय देणे, पुनर्वसन करणे किंवा न्याय्य तोडगा काढणे हीच खरी लोकशाही आहे। पण सध्या जे दिसत आहे ते म्हणजे घाईघाईने कारवाई करून काही विशिष्ट हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे। काही प्रभावशाली लोकांना फायदा करून देण्यासाठी हा संपूर्ण डाव आखला जातोय का, असा सवाल सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर गाळेधारकांच्या हक्कांवर गदा आणून त्यांना बेघर करण्याचा हा प्रकार असल्याचेही बोलले जात आहे। या संपूर्ण प्रकरणात घाटंजी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर यांची सुद्धा गाळेधारकांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामुळे या प्रश्नाला आणखी राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे। मित्रांनो, ही केवळ इमारतीची गोष्ट नाही, ही त्या शेकडो कुटुंबांच्या भवितव्याची गोष्ट आहे, त्यांच्या स्वप्नांची गोष्ट आहे। म्हणूनच गाळेधारक एकत्र येऊन न्यायासाठी लढत आहेत आणि नगराध्यक्षांना निवेदन देत ही कारवाई थांबवण्याची मागणी करत आहेत। आता प्रश्न असा आहे की नगरपालिका लोकांच्या बाजूने उभी राहणार का, की या सर्वांवर अन्याय करणार? हा निर्णय येणाऱ्या सभेमध्ये ठरणार आहे। या शाळा बांधायला हव्या होत्या, तर आज हे संपूर्ण व्यापाऱ्यांच्या जीवावर उठले आहेत असा आरोप माझा या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आहे। कोणाला लाभ पोचवायचा आहे? तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे शॉपिंग कॉम्प्लेक्स पाडून? याचं उत्तर तुम्हाला सर्व घाटंजीकरांना द्यावं लागेल। मोठ्या अपेक्षेनं आपण त्यांना निवडून दिला आहेत, सर्व नगरपरिषदचे पदाधिकारी। काला अक्षर बहेज बराबर हे निवडणुकीत माझं प्रत्येक सभेतून बोलणं होतं। लिहिता वाचता येत नाही। नगरपरिषद पदाधिकारी चालवत आहे, नगराध्यक्ष चालवत आहे, की नगरपरिषदचे मुख्याधिकारी चालवत आहे, की कर्मचारी पाहत आहे? एक वेळा आपण नगरपरिषदमध्ये एखाद्या कामाच्या निमित्तानं जा, तुम्हाला अनुभव येईल। म्हणजे मुख्याधिकाऱ्याच्या मर्जीत जो विषय असेल, जो अधिकार नगराध्यक्षांचा आहे, ते पूर्ण अधिकार मुख्याधिकारी वापरताना आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसून येते पदोपदी। अरे, नगरसेवकांचे जे यजमान आहे, पती आहेत, त्यांच्यासोबत कशा भाषेत त्या ठिकाणचे कर्मचारी बोलतात, एवढा अपमान सहन करतात हे लोक। आज वाईट एवढी परिस्थिती आहे, नगरसेवक कम आणि ठेकेदारच त्या ठिकाणी जास्त निवडून गेले आहेत। तुम्ही बारकाईनं ह्या संदर्भात माहिती घ्या। आज पावसाळ्याचे दिवस पुढे आहेत, छोटे छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय त्या ठिकाणी ठाण मांडून अनेक वर्षापासून आहेत, आणि अचानक तुम्ही 8 दिवसात हे संपूर्ण काढून टाका, या आशयाची नोटीस बजावणे म्हणजे ब्रिटिशपेक्षाही तुम्ही खतरनाक झाले। आज संपूर्ण गाळेधारक आले होते, भेटले, आम्ही चर्चा केली। मी त्यांना सांगितलं का एक नगराध्यक्षांना द्या निवेदन तुम्ही, आणि त्यांना सांगा याच्यावर विचार करायला, कारण त्याचे अधिकार आहे। कोणता विषय सभागृहात चर्चेला घ्यायचा नाही घ्यायचा हा अधिकार नगराध्यक्षांचा आहे। नगराध्यक्ष बाजूला राहते,
फक्त सहीसाठी विषय पत्रिका समोर आली का सही केली की झालं, हे असं नाही चालत प्रशासन. पहिल्या सभेत झालेला निर्णय दुसऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये कन्फर्मेशन झाल्याशिवाय नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्याने त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे, परंतु तसं झालं नाही. पहिल्या सभेत झालेला निर्णय आणि त्या निर्णयाचा म्हणजे त्या सभेचा संदर्भ तुमच्या नोटीसमध्ये तुम्ही देता, हे किती कायदेशीर योग्य आहे मला सांगा तुम्ही. विषय पुन्हा दुसऱ्या मीटिंगमध्ये येऊ द्या. विषय पत्रिकेवर विषय क्रमांक पहिला हेच असतो की मागील सभेचे कार्यवृत्त वाचून कायम करणे, ते कायम होऊ द्या. माझी या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व नगर परिषदच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की पुढील होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय तुम्ही फेटाळा. हे योग्य नाही आहे. कशासाठी करता तुम्ही? त्या नगर परिषदच्या जे नवीन नगर परिषदची प्रशासकीय इमारत बनली त्याचं सुशोभीकरण म्हणजे शोभिवंत वस्तू दिसावी येता जाता लोकांना, याकरिता तुम्ही लोकांच्या जीवावर उठलात का? अनेक पर्याय आहेत. तुम्ही जुनं वाचनालय पाठवताय, तिथं भव्य गेट बांधता येते तुम्हाला. मधातून इकडं जे जुना दवाखाना होता तिथून मोठा मार्ग आहे. असा कुठला तरी पर्याय आपण काढावा आणि लोकांना न्याय द्यावा. अचानकपणे त्यांच्या जीवावर उठून त्यांच्यावर उपासमारची पाळी येईल असं कृत्य तुम्ही करू नका. मित्रांनो, जर तुम्हाला अशा ज्वलंत प्रश्नांवर खरी माहिती आणि निर्भीड आवाज हवा असेल तर लगेच आमच्या TCN चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचा एक शेअरही एखाद्या कुटुंबाचा आवाज बनू शकतो. भेटूया उद्याच्या नवीन घडामोडीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. आपली काळजी घ्या. धन्यवाद.